नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की शर्वरी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि हसत असते. दादाला फसवणं किती सोपं आहे, बरोबर फसला तो आणि त्याला कसा गुंडाळलाय मी, आता तो मला पैसे देणार म्हणजे देणार, फसला माझ्या जा. शर्वरी विचार करत असते तेवढ्यात काय तिचा फोन वाजलेला असतो. ती पटकन दार लावते आणि फोन उचलते. राहुल, वेडायच काय रे, असं काय बिंदास फोन करतो रे, कुणी असतं नसतं कशाला फोन लावतोय? मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचंय शरू आणि लगेच इकडे ये. ती म्हणते शक्यच नाहीये, पॉसिबलच नाहीये. तो पॉसिबल कर आणि लगेच इकडे ये. एकदा तरी मला बघायचंय तुला आणि प्लीज तू येतेस. मी तुला बघायचं म्हटलं म्हणजे मला बघायचंच आहे तुला. इतके दिवस ठेवलं होतं मी पेशन्स वगैरे, आता काही ठेवत नसतो. आता मला तुला भेटायचंय म्हणजे भेटायचंय, तू येतेस इकडे. राहुल आता चिडलेला असतो आणि शरूला म्हणतो आत्ताच्या आत्ता मला भेटायला येतेस की नाही? ते आत्ता घराच्या बाहेर पडणं इम्पॉसिबल आहे. तू काय ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो तू येतीये म्हणजे येतीस मला भेटायला, अजिबात काय ऐकायला तयार नसतो. ते दिवस थांबले, मग काय मग तुझ्या जवळ असणार आहे ना, काय लावलंय रे हे? पहिल्याच हवंय, आपण एकत्र असणारच आहोत. राहुल फार हट्ट करत असतो की तू नाही आली तर मी येणार, तर ती म्हणते नाही नाही नाही, मी येते. मी विचार करून कसं निघायचं काय ते बघते आणि येते म्हणजे येते. तू जरा थांब, सारखं सारखं फोन लावू नकोस. शर्वरी घाईघाईने निघालेली असते. तेवढ्यात तिघी जणी एक साथ खाली उतरत म्हणजे घरामध्ये येत असतात. तेव्हा शर्वरी म्हणते काय ग, काय? ऐश्वर्या म्हणते वंश, तुम्ही तुम्ही कुठे निघाला एवढ्या घाईनं? माझं सोडा, तुम्ही तिघी एकदम कुठून आल्यात ते आधी सांगा. आपण तिकडे दवाखान्यात घेऊन गेले होतो. अरे म्हणते आता तुम्ही सांगा, एवढ्या घाईघाईनं कुठं निघाला? शर्वरी म्हणते घाईघाईनं म्हणजे? अहो न सांगता कुठं निघाला, न सांगता म्हणजे? आणि मी कोणाला सांगायला पाहिजे आणि कोणाची परमिशन घ्यायला पाहिजे? या जानकीची? मान्य आहे ना, सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन हीच आहे. मग काय हिच्या तालावर मी नाचू शकत नाहीये? कुठे जाऊ, कुठे बसू, कुठे उचू? नाही, मला जे हवं तेच करणार आहे. इथचं मी अजिबात ऐकणार नाही. मला जेवढी माहिती आहे त्यानुसार नानाने फक्त वेलमध्ये प्रॉपर्टी हिच्या नावावर केली आहे. असं नाही सांगितलं कुठे की कोण कुठे चाललंय, कोण कुठे चाललंय. लक्ष ठेवायचं आणि मग त्याच्यावर बारीक असं काहीच नाही. कोणाची परमिशन वगैरे घ्यायचं असं काहीच केलेलं नाहीये. त्यामुळे ना ऐश्वर्या कोणीही कुठे कधीही जाऊ शकतं. आणखी म्हणते वंश बास, प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढायला हवाय का? मी काळजीपोटी विचारतो, तुम्हाला नाही आवडत आहे ठीक आहे. कुठे जाणार, काय जाणार हे अडवणारी कोण मी आणि विचारणारी कोण? मला गरजच नाहीये. फक्त तुम्ही मन दुखवू नका, मला एवढंच म्हणायचंय वंश. जिकडे जायचंय ना तिकडे जा. शर्वरी म्हणते ऐश्वर्याला आणि जानकीला मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. माझ्यावर नजर ठेवायची नाही आणि रोकटोक तर अजिबात नाही. कुठे चालली काय, मला जे हवंय ते मी करणार. शर्वरीचं वागणं बोलणं विचित्र असतं. यांना खटकलेलं असतं की हिचं काय चाललंय एवढं. ती का म्हणते शरू तर एवढं टोकाचं आणि तोडून का वागताय, काही कळतच नाहीये. ऐश्वर्या म्हणते यांच्यावर डाऊट आहे, यांच्यावर नजर ठेवू का मी केलं ते तू करू नको ऐश्वर्या प्लीज. म्हणते नको संशय घेऊ ग. ऐश्वर्या म्हणते नाही होते. क्रिमिनल माइंड दुसऱ्या क्रिमिनल माइंडच्या डोक्यात काय चाललंय हे चांगलं ओळखू शकतो आणि मला माहिती ही दिसते तशी नाहीये. इने काहीतरी केलंय किंवा हिचं काहीतरी चाललं, त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे. काय ते आपल्याला कळेल. म्हणते ठीक आहे, मी काहीच करणार नाहीये ज्याने तमाशा होईल. डोंट वरी, रिलॅक्स जानकी, तुला त्रास होईल असं तर काहीच नाही. आता कुठे गेल्या हे कळलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. जानकी ऋषिकेश आता झोपण्याच्या तयारीत असतात. तरी पण ऋषिकेशला प्रश्न पडलेलाच असतो, नाना कसे गेले, काय गेले किंवा कोणी त्यांना घालवलं. जानकी, नानांवर जिथे हल्ला झाला त्यांना कोणी पाहिलं होतं का हल्ला करताना? नाना तिथे आहे, काहीतरी माहिती मिळाली का? जानकी म्हणते नाही ऋषिकेश, आम्ही खूप शोधलं, आम्हाला काहीही कुठेच माहिती मिळाली नाही. की आपल्याला काहीतरी मिळणार आणि लवकरात लवकर खुनी कोण आहे हे आपण शोधून काढूया. ऋषिकेश म्हणतो आपल्याला बाजार समितीमध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत जायचं, आवरून ठेवायचं. तुम्ही काळजी करू नका. नॉलेज आहे हो, पण ते ऍक्च्युअल मध्ये काम कसं करायचं ते नाही माहिती, काहीच नॉलेज नाहीये. ऋषिकेश म्हणतो मी मदत करेल ना, तू फक्त पदावर बस, सगळे कामं मी करेल. जानकी म्हणते ऋषिकेश मी कसं करू शकते हे सगळं? संसार, घर, ऑफिस हे एवढं कसं मला मॅनेज होणार आहे? जानकी ऋषिकेश खूप आनंदामध्ये झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी छान अशी जानकी तयार झालेली असते. ऋषिकेश नाश्त्यासाठी बसलेला असतो, त्याला नाश्ता देत असते. तेवढ्यात काही शर्वरी आलेली असते. गुड मॉर्निंग. जानकी म्हणते बसा तुम्ही पण नाश्त्याला. नाही नाही, मला नाही करायचा आहे नाश्ता, खरंच नको. दादा थँक्यू सो मच. तू मला आधार दिला आणि सांगितलं की तुला पैसे मिळणार म्हणजे मिळणार, आणि तू प्रॉमिस केलंय दादा, विसरू नकोस. प्रॉमिस केलंय तू काल. मुद्दाम शर्वरी त्याला आठवण करून द्यायला आलेली आहे. शर्वरी म्हणते मी असं ऐकलं होतं की माझ्याकडनं तुम्ही तिघींनी पैसे मिळवले. ते पैसे असतीलच ना, मग त्यातून मला पैसे द्या की. ते पैसे घर वाचवायला ज्या काकांकडून घेतले होते ना, ते आलेले मायाकडचे पैसे लगेच त्यांना देऊन टाकले आम्ही. आपल्या घरावर खूप वाईट परिस्थिती आली होती, घराचा लिलाव होणार होता. यांचे एक जवळचे मित्र आहेत, त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यावेळेला घर वाचवण्यासाठी त्यांनी पैसा दिला होता. मग मायाकडनं जो पैसा मिळाला त्यांचं परत करून टाकलं. घरात जर पैसे असते तर तुम्हाला विचारण्याची वेळच आली नसती, डायरेक्ट तुम्हाला देऊन टाकले असते ना. कशाला सारखं सारखं म्हणायला लावलं? ऋषिकेश म्हणतो शर्वरी तू काळजी करू नको, शब्द दिलाय ना, तुला पैसे देणार म्हणजे देणार. थोडा वेळ लागणार पण पैसे तुला मिळणार. जानकी मध्ये बसा आणि थोडंसं खा बरं, बसा. आता सगळं आवरलेलं असतं जानकीचं काम. आता बाजार समितीमध्ये निघायचं असतं. जानकी डोक्यावर पदर घेते. ऋषिकेश निघायचं का? ऋषिकेश म्हणतो अशी येणार आहे का? हो का? ज्या पदावर बसणारे, जे काही कामकाज सांभाळणार आहे ना,
त्यासाठी अशी येणं गरजेचं नाहीये. तू जरा वेगळ्या पद्धतीने तयार होणे. प्रत्येक पदाचा काही ना काहीतरी प्रोटोकॉल असतोच, बरोबर. त्या पदाला साजेल असंच आपण तयार व्हायला हवंय ना. ऋषिकेशने छान अशी साडी आणलेली असते जानकीला आणि ही नेसून तू यायचंय. ही साडीच तुला तिथे शोभणार आहे, त्या तुझ्या ज्या पद आहे ना त्या पदाला. ऋषिकेश म्हणतो ही साडी नेसायची पटकन आणि खाली यायचं, मी वाट बघतोय अगदी 5 मिनिटात. जानकी म्हणते ठीक आहे आलेच मी. ऋषिकेश आता वाट बघत असतो जानकी कधी येणार आहे. साडीमध्ये जानकी खूप सुंदर दिसत असते. ऋषिकेश त्याच्याकडे बघतच थांबलेला असतो. इतकी सुंदर ती दिसत असते ऋषिकेशने दिलेल्या साडीमध्ये. ऋषिकेश म्हणतो आता कुठे शोभायला लागलीये. बाजार समितीचे अध्यक्ष महोदया म्हणतो छान दिसतीये. अवंतिका आलेली असते आणि अवंतिकाने जानकीला एक डायरी दिली. अवंतिका म्हणते आज पहिला दिवस आहे, त्यामुळे फक्त पॉझिटिव्हिटी घेऊन जायची, निगेटिव्ह असं काहीच घेऊन जायचं नाही. पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत घेऊन जा. मित्र सुद्धा असतो. आता हे दोघे निघालेले असतात. तेवढ्यात एक मिनिट म्हणून पळतच आलेली असते ऐश्वर्या. ही साखर आणलेलं असतं आणि मला ना भेटतच चाललीस का जानकी तू. अगं मला भेटून जायचं ना. ही साखर हातावर ठेवते आणि ऐश्वर्या म्हणते सगळं काही छान होते जानकी तुझ्या ऑफिसमध्ये. ऐश्वर्याने सुद्धा जानकीसाठी कॉफीचा मग आणलेला असतो गिफ्ट म्हणून, कारण पहिला दिवस असतो कामाचा. जानकीला दोघी जावांनी प्रोत्साहन दिलेलं असतं. जानकीला खूप छान वाटतं की घरातूनच मला प्रोत्साहन मिळतंय म्हणून. ती आता आनंदाने आणि मोठ्या हिमतीने चाललेली असते बाजार समितीमध्ये. म्हणते जानकी सगळं छान होणार आहे, अजिबात घाबरू नकोस. शर्वरी आलेली असते. अरे बापरे, मी तुला काहीच गिफ्ट घेऊ शकत नाही ग. सगळ्यांनी काही ना काहीतरी दिलंय पण माझ्याकडे काहीच नाही. सॉरी बरं का. सॉरी. जानकी म्हणते असू द्या, असं काही नाहीये कंपल्सरी दिलंच पाहिजे. जवळ काहीच नसतं. प्रेम शुभेच्छा असू द्या म्हणजे झालं की. परिस्थितीच नाहीये अगं तुला गिफ्ट वगैरे दिलं. म्हणते काहीच नकोय मला, चला आता निघतोय, आम्हाला उशीर होतो. राग आलेला असतो या शर्वरीला, त्याच्या तोंडावरून दिसत असतो. ऐश्वर्याचं लक्ष असतं या शर्वरीवर. बाजार समितीमध्ये सगळे ऋषिकेशची वाट बघत असतात. आता ऋषिकेश बरोबर वेळेत आलेला असतो आणि सगळ्यांना म्हणतो नमस्कार नमस्कार, मीटिंगला सुरुवात करू, आधीच उशीर झालाय. ऋषिकेश म्हणतो हो 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 करायची की मीटिंगला सुरुवात. या पदावर मी नाही तर माझी बायको असणारी जानकी. जानकी आलेली असते आता आतमध्ये ऑफिसमध्ये. लोक सगळे तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत असतात. लोक मान्यच करत नाही जानकी या पदावर आहे. तुम्ही परस्पर नाही समजून म्हणजे ठरवू शकत की या पदावर कोण बसणार आणि कोण नाही. सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा की या पदावर ऋषिकेश दादा तुम्ही बसायचे. तेव्हा सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा की तुम्ही नाही तर दुसरं कोण बसू शकतं. तुम्ही तुमच्या घरातल्या घरात नाही ठरवू शकत ना या पदावर लगेच तुमची बायको बसू शकते. आणि आम्हाला मुळात मान्यच नाहीये की जानकी बहिणी हे पद सांभाळताय. तिची म्हणजे पर्सनल प्रॉपर्टी नाहीये. आम्ही तुम्हाला सगळ्यांनी विचार करून निवडून दिले. असं कोणीही उद्या उभं कराल आणि याला पद द्या असं म्हणाल हे चालणार नाही ऋषिकेश दादा. त्याच मान्य नसतं. वादविवाद सुरू झालेले असतात. गोंधळ सुरू झालेला असतो. एकदम राडा, मीटिंग सोडून राडा सुरू झालेला असतो बाजार समितीमध्ये. ऋषिकेश म्हणतो शांत व्हा प्लीज, कुणीच चिडू नका. तुम्ही जे काय म्हणताय ना ते सगळं काही मान्य आहे, पण मी सुद्धा हा निर्णय का घेतलाय तुम्ही जरा विचार करता का. काय म्हणतोय जरा शांतपणे ऐका. माझं म्हणणं पटलं तर ठीक, नाही तर तुम्ही म्हणाला आपण तसंच करू. लोकांना निर्णय मान्य नसतो. आवाज उठवलेला असतो. गोंधळ सुरू झालेला असतो. हे शक्य नाहीये आणि हे होणार नाही. तुम्ही तुमच्या घरचा निर्णय इथे येऊन लादू शकत नाही आहात. तुमच्या पदावर तुमच्या बायकोला तुम्ही बसवूच शकत नाही. आम्हाला हे मान्य नाहीये आणि आम्ही मान्य करणार नाही आहोत. इतके भांडणं गोंधळ सुरू झालेलं असतं. आरडाओरडा. ऋषिकेश खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. कुणी काय ऐकायला तयार नसतं. आता ऋषिकेशचंही डोकं बंद पडलेलं असतं की करायचं काय. या लोकांना एवढं समजून सांगितलेलं आहे, कुणीच माघार घ्यायला तयार नसतं आणि कुणी ऋषिकेशच्या मागण्या मान्यही करत नसतं. ऋषिकेश म्हणतो माझं म्हणणं एकदा ऐका प्लीज शांतपणे. इतकी वर्ष तुमच्यासाठी मनापासून काम केलंय, बरोबर ना. प्रामाणिकपणे काम केलंय मी तुमच्यासाठी. काय करतोय ना ते प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या. कुणीच विरोध करू नका प्लीज. नानांना शेतकऱ्यांबद्दलचं प्रेम, तकतक, तळमळ तुम्ही सगळ्यांनी जवळून बघितलंय. शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी नानांनी किती धडपड केली आणि काय काय प्रयत्न केले. सगळ्यांनीच नानांचे हे प्रयत्न अगदी जवळून बघितले. नाना काय होते शेतकऱ्यांसाठी काय विचार करायचे हे तुम्हाला माहितीच आहे आणि अगदी जवळूनच तुम्ही नानांना ओळखायचा, बरोबर ना. आजपर्यंत नानाचा कोणताच निर्णय चुकीचा ठरला नाही. नानांका शांत डोक्याने सगळ्या बाजूने विचार करून मग नाना निर्णय घ्यायचे, बरोबर ना. नानांच्या कोणत्या निर्णयाला आपण विरोध सुद्धा केला नाही, बरोबर आहे ना मी काय सांगतोय ते. त्यांची अशी इच्छा होती की जानकीने बाजार समितीचं पद सांभाळावं आणि नानांच्या कोणत्याच निर्णयाला आपण कधीच विरोध केला नाही. नाना योग्य तेच विचार करायचे. तर माझी इच्छा आहे आणि मुळात नानांचीच इच्छा अशी होती. शेवट त्यांनी असं सांगितलं होतं की बाजार समितीचं पद हे जानकीच बघणार आणि जानकीच त्या कार्यभारावर बसणार. सगळं काही कार्यभार आहे तो जानकी सांभाळणार, तोच पुढे नेणार, तीच वाढवणार. नानांची इच्छा आहे. मला असं वाटतं की आपण हे स्वीकारायला हवंय. नाना कधीही कोणताही असाच निर्णय घेत नाही. काहीतरी नक्कीच नानांच्या डोक्यात असणार. म्हणूनच हे पद अचानक जानकीला द्यावं असं नानांना वाटलं. मग आपण नानांच्या या पदाचा किंवा नानांच्या या पद देण्याचा या गोष्टीचा विचार करायला हवं की नको. उगाच धुडकून लावण्यात काहीच अर्थ नाहीये. शांतपणे विचार करा. नानांनी सुद्धा डोकं शांत ठेवूनच हा विचार घेतला होता. काहीतरी कारण असल्याशिवाय नाना उगाच असा निर्णय घेणार नाही. प्लीज मी हात जोडून विनंती करतोय तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या, प्रोत्साहन द्या आणि जानकीला या पदावर बसू द्या.
लोक म्हणतात हा निर्णय नानांचा आहे की त्यांच्या सुनेने बाजार समितीच्या पदावर बसावं. ऋषिकेश म्हणतो हो, नानांची शेवटची इच्छा होती की जानकीने बाजार समितीच्या पदावर बसावं आणि सगळा कार्यभार तिने सांभाळावा. आता लोक जरा शांत झालेली असतात. हा मोठा धक्का आहे, दुःख आहे आमच्यासाठी, याच्यातून सावरणं अवघड आहे. आता जगायचंय म्हटल्यावर दुःखातनं सावरायला लागणार. आम्ही कसं बस सावरण्याचा प्रयत्न करतोच. पुढे तुम्ही सगळ्यांनी जर मला सपोर्ट केला तर मी लढू शकतो, जगू शकतो. प्लीज तुम्ही जानकीला या पदावर बसू द्या प्लीज. या खुर्चीवर बसणार म्हणजे मी इथे नसणार असं होणार नाहीये. मी सुद्धा असणार आहे आणि आपला पहिल्यासारखाच सगळा व्यवहार होणार आहे. जानकी फक्त या खुर्चीवर असणार. जागा बदलतीये, खुर्ची बदलतीये, बस सगळं काही आहे तसंच राहणार आहे. प्लीज तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. खूप प्रेमाने शांतपणे ते लोकांना समजावलेलं असतं, रिक्वेस्ट केलेली असते, सगळ्या लोकांनी ते ऐकलेलं असतं आणि ऋषिकेशची जी रिक्वेस्ट आहे ती मान्य केलेली असते. सगळे लोक आता शांत असतात. नानांचा शब्द म्हटल्यावर नानांचा शब्द कसा मोडणार, कारण नानांनी तसं काम केलेलंच असतं की लोक फक्त नानांच्या शब्दाला एवढा मान देत असतात. ठीक आहे, तुमचं दुःख, तुमची बाजू आम्ही समजू शकतो, त्यामुळे आम्ही काही बोलत नाहीये फार, कारण नाना कधीही चुकीचा निर्णय घेत नाही. फार विचार करून सगळ्या बाजूने बघतात आणि मग काय तो निर्णय घेतात. यावेळेला सुद्धा नानांच्या डोक्यात काहीतरी असणार आहे, म्हणूनच नानांनी असा निर्णय घेतलाय. आम्ही तुमची बाजू समजू शकतो आणि दुःख तर त्याहूनही समजून घेऊ शकतो. त्यामुळे आम्ही आता सध्या शांत बसतोय. पण कसं आहे ना, जानकी वहिनीला या कामाचा काहीच अनुभव नाहीये, तरी पण त्यांना या खुर्चीवर बसवून कितपत योग्य आहे. ऋषिकेश दादा, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा. सगळी लोक म्हणतात अगदीच बरोबर आहे, काहीच त्यांना अनुभव नाहीये, तर मग त्या पदावर आपण बसूच कसं शकतोय. जानकीची इच्छा तर नाहीच आहे बसायची, जबरदस्तीने किंवा नानांची इच्छा आहे म्हणून बसवलं जातंय तिला. जानकीची अजिबात इच्छा नाहीये, पण नाही इलाज तिचा. नानांचा शब्द जसा आपण पाळतोय तसा तिलाही पाळायचा आहे. नानांनी शब्द दिलाय म्हटल्यावर काहीतरी असणार असं तिलाही वाटतंय. म्हणूनच ती आता नानांचा मान ठेवायचा म्हणून याच्यावर बसतीये. आणि सगळ्यात महत्वाचं, जसंच तिला एक्सपिरियन्स नाहीये, काही नाही, मला सगळं काही कळतंय, पण ती जर काम करायला लागली तर हळूहळू सगळ्याच गोष्टींचा एक्सपिरियन्स येईल आणि कुठे जर धडपडली तर तिला सावरायला मी आहे की. सगळ्यात महत्वाचं, आपण सगळ्यांनी जर समजून घेतलं, तिला आधार दिला, तर लवकर सगळ्या गोष्टी तिला कळेल. बरोबर आहे का. आपण तिला आपल्यामध्ये घेऊ म्हणजे तिला सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातील आणि सगळ्या गोष्टींचं नॉलेज सुद्धा होईल. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ऋषिकेश सगळ्यांना म्हणतो, जर कुठे चुकत असेल तर सगळ्यांनी मिळून आपण तिला सांगू शकतो की तू इथे चुकती, ही आम्हाला पटत नाहीये. हळूहळू जानकी सगळं काही शिकेल, समजून घेईल. तशी जानकी हुशारी सगळ्यांनाच माहिती. जानकीने जर ठरवलं तर काहीही ती करू शकते आणि काहीही ती शिकू शकते. त्यामुळे फक्त तिला आपल्या आधाराची गरज आहे. आपण जर आधार दिला, तिला साथ दिली, तर लवकरात लवकर ती सगळं काही अचीव करू शकते. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी शांतपणे आणि प्रेमाने तिला साथ द्या. जानकी म्हणते, हे बघा, मी मध्ये बोलणं हे कितपत योग्य आहे मला माहित नाही, पण बाजार समितीचं अध्यक्षपद मी का सांभाळतेय याचं सगळं स्पष्टीकरण ऋषिकेशने तुम्हाला दिलंच आहे. पण माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवा, मी सगळं काही छान आणि व्यवस्थितच पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. मलाही हे पद घेण्याचा अजिबातच हौस नाहीये, पण आता नानांचा शब्द आहे म्हणून मी या पदावर बसणार आहे. आपण सगळ्यांनी जर एकत्र मिळून काम केलं तर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सगळ्यांसाठीच ते सोपं होणार आहे. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी मला साथ द्या, आधार द्या आणि हे काम करण्यासाठी सगळ्यांनी मदत करा प्लीज. हळूहळू नक्कीच मी सगळं शिकण्याचा प्रयत्न करेन. जे काही काम करणार ते गावातल्या लोकांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच काम करणारे, मनाने कुठचाच निर्णय घेणार नाही आणि स्वार्थीपणा तर मी अजिबात करणार नाही. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायची गरज आहे. सगळ्यांनी साथ दिली तरच आपण एकत्र येऊन काम करू शकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. एकजूट होऊन जर काम केलं तर सगळं काही शक्य आणि चांगलंच होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यांनी प्लीज साथ द्या. अध्यक्ष पदाची खुर्ची, हा मान आपण तात्पुरतं बाजूला ठेवू आणि सगळ्यांनी आपण एकत्र आहोत, एकजूट आहोत, सगळ्यांची एकच आहे असं कोणी नाही उंच पदावर किंवा कोणी कोणाला पदच नाही असं काही नाही. आपण सगळे सारखे आहोत आणि प्रत्येकाच्या मताचा विचार केला जाणार आहे, मन जपली जाणार आहे. त्यामुळे प्लीज कुणी अजिबात काही वाटून घेऊ नका. सगळं काही छान आणि व्यवस्थित होईल. सगळ्यांनी साथ दिली प्रेमाने तरच. गावच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपल्याला जे काही करता येईल आपण ते काही सगळं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे जर आपण ठरवलं सगळं आपलंच आहे, आपण एकच आहोत, एकत्र, तर सगळं काही सोपं होणार आणि काम करणं त्याहूनही सोपं होणार. कोणालाही काही अवघड जाणार नाही आणि सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत पार पडतात. खुल्या मनाने आमच्याबरोबर काम करायला तयार आहात, एवढा बाजार समितीचा भार तुम्ही सांभाळायला तयार आहात. आम्हाला काय, वहिनीसोबत काम केलं काय, दादासोबत काम केलं काय, बरोबर आहे ना. ऋषिकेश दादा असल्यावर, तुम्ही असल्यावर आता आम्हाला टेन्शन नाही. मी सगळे मिळून तुम्हाला प्रेमाने साथ देणार आहोत. तुम्हाला काय हवं नको ते प्रत्येक वेळेला कुठे अडला तर मदत सुद्धा करणार आहोत. तुम्ही अजिबात काळजी करू नका की नवीन जागेवर आहात आणि काम कसं करणार, सगळं व्यवस्थित आणि छानच पार पडणार. लोकांनी आनंदाने होकार दिलेला असतो, सगळ्यांनी मान्य केलेलं असतं जानकीला. आता बाजार समितीचं अध्यक्षपद हे जानकीला सगळ्यांनी आनंदाने देऊन टाकलेलं असतं. त्यामुळे जानकी खुश असते आणि सगळी लोक सुद्धा खूप खूप खुश असतात की सगळं छान आणि व्यवस्थित चाललंय. ऋषिकेश म्हणतो, जानकी आजपासून या खुर्चीवर तू बसायचंय, ही जागा तुझी असणार आहे.
सगळं काही कार्यभार या खुर्चीवर बसूनच तू सांभाळायचा आहे, पुढे न्यायचंय सगळं काही. एवढ्या लोकांच्या समोर जानकीला खुर्चीवर बसायला लावत असतो. जानकीला जरा ऑकवर्ड फील होतं, आता मजबुरी असते. पद हे नानांसाठी तिला सांभाळायलाच लागणार असतं. जानकी आता खूप विचार करते आणि मग त्या खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करते. त्या लोकांच्या समोर ती ऋषिकेशच्या पाया पडते, ऋषिकेशचा आशीर्वाद घेते आणि मग एवढी मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी ती त्या खुर्चीवर बसणार असते. तुमचाही ऋषिकेश आजपासून तुमच्या जागेवर बसायला लागणार आहे. खरंच खरंच मला माफ करा, मलाही हे आवडत नाहीये, पण माझी सुद्धा मजबुरी आहे ऋषिकेश. तुमचा मान हिसकावून मला तिथे मान मिळवणं मला कसं चालणार आहे. आता माझी मजबुरी तुम्ही समजून घ्या ऋषिकेश, प्लीज मला माफ करा. सगळ्यांच्या समोर हात जोडून जानकी त्या खुर्चीवर बसायच्या आधी ऋषिकेशची माफी मागत असते. मनात ठेवू नका किंवा कुठला किंतु परंतु राहू देऊ नका, प्लीज. मला याचा अजिबात मोह नाहीये. आता माझ्यावर हे सगळं लादलं गेलंय, त्यामुळे मला हे निभावायला लागतं. म्हणतो वेडी आहेस का जानकी? जानकी म्हणते सगळ्यांनी मला मनापासून साथ देण्याची तयारी दाखवली आणि या खुर्चीवर बसण्याची मला परवानगी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. खरंच खरंच थँक्यू. तुम्ही एवढा मोठेपणा दाखवलाय माझ्या बाबतीत. की अगदी डोकं खाली घेऊन हात जोडून सगळ्यांना विनंती करत असे की खरंच खरंच खूप आभारी आहे मी. हे लोक टाळ्या वाजवतात आणि जानकीला या पदावर बसण्यासाठी आनंदाने साथ देतात. जानकी आता खुर्चीवर बसलेली असते, सगळे टाळ्या वाजवतात आणि जानकीचं स्वागत करतात. नाही तिथे टेबलवर ज्या ऋषिकेशच्या नावाची पाटी असते ती सुद्धा काढून टाकलेली असते. तिथे जानकी ऋषिकेश रणदिवे अशी पाटी लिहिलेली असते. ऋषिकेश म्हणतो बसा बसा, सगळ्यांनी बसा. माणिक शेड दिसलेला असतो ऋषिकेशला. ऋषिकेश म्हणतो याने जर मदत केली तर शरूला नक्कीच मी मदत करू शकतोय, याच्याशी बोलायला पाहिजे. आता माणिक बरोबर बोलायला बाहेर गेलेला असतो. जानकी मी 5 मिनिटात आलो. ऋषिकेश येतो आणि म्हणतो माणिक शेठ तुमच्याबरोबर थोडंसं बोलायचं होतं. बोला बोला. प्रॉब्लेम आहे का तुम्हाला ऋषिकेशराव? दिवसांसाठी मोठ्या अमाऊंटची गरज आहे मला, त्यासाठीच तुमच्याकडे आलो होतो मी. तुमच्याकडून जर आर्थिक मदत झाली असती तर चांगलं झालं असतं. मदत करायला काहीच हरकत नाहीये, पण कसं आहे ना, मी आत्ताच जमिनीचा व्यवहार केलाय, त्यामुळे जेवढा पैसा होता माझ्याकडे तेवढा त्या जमिनीमध्ये गुंतलाय. माझ्याकडे पैसा असतं तर मी नक्कीच तुम्हाला मदत केली असती. आता पैसे द्यायला नकार दिलेला असतो, तो माझा जमिनीचा व्यवहार झालाय, त्यामुळे नाहीये माझ्याकडे पैसे. आता ऋषिकेश बरोबर बोलत असतो, परत त्याला कोणाचा तरी फोन येतो आणि माणिक तिथून बोलत बोलत निघून गेलेलं. ऋषिकेश म्हणतो माणिक शेटच नाही म्हणालाय पैसे द्यायला, म्हटल्यावर आता पैसे कुठून जमा करायचे आणि शर्वरीला मदत कुठून करायची, कारण शर्वरीला मी मदत करणार हा तिला शब्द दिलेला असतो. आता ऋषिकेशला खूप टेन्शन आलेलं असतं की एवढा मोठा पैसा कुठून उपलब्ध करायचा. शर्वरी राहुलकडे आलेली असते, यांची मजा मस्ती धमाल सगळं छान असं चाललेलं असतं. बिचारा ऋषिकेश तिकडे टेन्शन घेत असतो की हिला एवढे पैसे कुठून द्यायचे, कारण ही फार अडचणीत, ही फार बिचारी आहे असं त्याला दाखवत असतं. आणि अशी तयार होऊन मस्तपैकी या राहुलला भेटायला रोज येत असते आणि घरी जाऊन त्या ऋषिकेशचं डोकं खात असते की मला पैसे हवेत. तरी म्हणते ऐक आता लवकरात लवकर आपल्याला पैसे मिळणार आहे आणि लवकरच आपण इथून निघून जाणार आहोत. आता मी सांगितलंय दादाला आणि दादा प्रयत्न सुद्धा करतोय. प्रॉमिस करून काय होतंय, द्यायला पाहिजे ना. अरे राहुल असं कसं, आता प्रॉमिस केलंय म्हणल्यावर देणारच ना, काय बोलतोयस तू तर. लक्षात घे राहुल, या वेळेला काहीच गडबड होणार नाहीये. पैसे मिळणार म्हणजे मिळणार, 100% गॅरंटी आहे मला. असं काहीतरी कर, असं काहीतरी कर ना शरू की त्याने पैसे द्यायलाच पाहिजे तुला. इतका ड्रामा कर, इतका कांगावा कर की एका मिनिटात त्याने पैसे दिले पाहिजे. बरी म्हणते बघ आत्ताच सांगितलंय मी, याच्यानेचं काम नाही झालं तर तू सांगितलंय तसं आपण काहीतरी करूया राहुल. आत्ताच नको करायला. सहज पैसे निघत असतील तर कशाला उगाच अवघडा शिरायचं. त्यामुळे असू दे, बघू आपण दादा देतोय की काय. दादाने शब्द दिलाय म्हटल्यावर तो प्रयत्न करणार, पैसे देणार म्हणजे देणार. उगाच कशाला वाकडी वाट बघायची. तरी राहुल घट्ट असे मिठी देतात आणि निवांत असे झोपलेले असतात. फार छान असं एन्जॉय चाललेलं असतं त्यांचं. दुसऱ्याला टेन्शन दिलेलं असतं, हे निवांत एन्जॉय करत असतात. रागवणार नसतील, रागवणार नसतील तर एक प्रश्न विचारू का रे राहुल? नको विचारतच नाही, तुला राग येणार चिडणार. अरे नाही चिडते मी, सांग सांग सांग. अगं शर्वरी विचार म्हणतोय ना, विचार. काय विचारायचंय तुला, विचार बरं, विचार ग. नानांच्या मृत्यूमागे तुझा तर काही हात नाहीये ना. आता शर्वरी हिम्मत करून त्याला विचारत असते. राहुल आता बघायला लागलेला असतो तिच्याकडे, तिने डायरेक्ट प्रश्न विचारलेला असतो. अवंतिका आणि ऐश्वर्या डिस्कस करत असतात की नानांचं खून कोणी केलं असेल, कोणाला फायदा आहे. अवंतिका आता सगळं काही बोर्डवर लिहित असते एक एक पॉईंट. ऐश्वर्या म्हणते अजून सुद्धा शरूताईवर शंका आहे आणि शरूताईंनीच नानांना मारलं अशी मला खात्री आहे. ऐश्वर्या कशी मारतील का आपल्या स्वतःच्या वडिलांना, तू तरी काय विचार करतेस. सगळं काही ठीक आहे पण पैशासाठी सगळं काही होऊ शकतंय. अवंतिका मला तू काही सांगायला जाऊच नको. पैसा इतकी वाईट गोष्ट आहे ना, ती काहीही करायला लावते ना. शर्वरी वंशने जी कारणं दिली ती मला पचतच नाहीये. अवंतिकाचं असं म्हणणं असतं की शर्वरीला पैसा नाना द्यायला तयार झाले होते, मग ती नानांना का मारेल. सिंपल आहे ना. शर्वरी म्हणते कोणी काही म्हणू दे, तू कितीही काही सांगू दे, शर्वरी ताईंचा हात आहे नानांच्या मृत्यूमागे, एवढं मी खात्रीने सांगू शकते. साहजिकच आहे, त्याबद्दल मी काही म्हणतच नाहीये. ऐश्वर्याचं काय चाललं असेल ग, त्या पदावर तिला बसू दिलं असेल का, तिला एक्सेप्ट केलं असेल का. डोंट वरी, सगळं काही छान झालं असेल. ऐश्वर्या की बहिणी त्या असल्यावर काही इम्पॉसिबल आहे का, सगळं काही त्या करूच शकताय, आपल्याला तर माहितीच आहे. काय चाललेलं असतो. आता जानकीच्या शेजारी ऋषिकेशची सुद्धा खुर्ची ठेवलेली असते. जानकी आता म्हणते की मीटिंगला सुरुवात करायची आहेत का. जानकीला जेवढी काय थोडीफार माहिती आहे त्याबद्दल ती आता बोलत असते. ती कुठे अडखळली तर ऋषिकेश असतोच तिला साथ द्यायला. शेतकऱ्यांपुढे एक अडचण असते,
टनामध्ये माल जाणार असतो आणि त्यासाठी खूप लांबून असा प्रवास करायला लागतो. त्यामुळे एक तर लांबून गेल्यामुळे मालही लवकर सुकला जातो आणि प्रवासाचं त्यांना भाडंही जास्त द्यायला लागतं. पाडतो आणि नुकसानही होतं शेतकऱ्याचं. यावर काहीतरी तोडगा सुचवा. की म्हणते एक रस्ता आहे, सयाजीराव विखे पाटील यांच्या शेतातून जातो. तो अगदी जवळचा आणि शॉर्टकट आहे. विखेच्या या बोलण्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण सयाजी रस्ता देणार नाही हे सगळ्यांनाच माहिती. हा भाग इथेच संपतो. बघू आता पुढच्या भागात काय होतंय अगदी थोडक्यात. जानकी आता घाईघाईने वर चाललेली असते. ऋषिकेश म्हणतो, सयाजी आणि ऐश्वर्या तुझा वापर करून घेताय, ऐक माझं. शर्वरी म्हणते, मस्त आगीत तेल ओतलंय, वा चांगलं काम झालं. बदलली आहे ऋषिकेश, किती वेळा सांगू, का सारखं सारखं तेच ते सांगताय. मानकी आता पडायला लागलेली असते. पटकन तिला ऋषिकेश सावरतो. सावरल्याबद्दल थँक्यू आणि जानकी जायला लागते. मतभेद असतील, मनभेद नाहीये ना आपल्यामध्ये. जानकी काय चाललंय हे. आता शर्वरी आणि ऐश्वर्या दाराच्या बाहेर उभा राहून ऋषिकेश आणि जानकीचं हे बोलणं ऐकत असतात. म्हणते, वंस तेल जपून वापरा, जरा महाग झालंय ना, जास्ती पण नका टाकू. आणि ऋषिकेश एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात आणि छान असं जवळ घेतलेलं असतं ऋषिकेशने जानकीला. ऐश्वर्या हसून बघत असते आणि शर्वरी रागाने बघत असते. म्हणते, कुणाची नजर नाही लागू यांना. राग आलेला असतो आणि लगेच ती तोंड फिरवून घेते. बघू आता हे सगळं काय आणि कसं सगळं सॉल्व्ह होणार. ऐश्वर्या आणि सयाजीचं काय मॅटर आहे हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.